हाय फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वाद रेसिपीमध्ये अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण ब्रेकफास्टला म्हणा किंवा टिफिनसाठी खूप हेल्दी झटपट होणारा पण तितकाच हेल्दी असा बेसन पालक चिला करणार आहोत। बऱ्याच वेळेला मुलं पालक खात नाहीत, तर तुम्ही या पद्धतीने बेसन पालक चिला करू शकता। तर एक जोडी पालक मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा। आता आपण त्यामध्ये आलं लसणाच्या काही पाकळ्या घालायच्या, हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार घालायची, 1 वाटी बेसनचं पीठ घालायचं आणि यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आणि मिक्सरमध्ये स्मूथ असं हेचं एक छानसं बॅटर तयार करून घ्यायचं। तर 2-1 मिनिटं आपण व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचंय। आता ही स्मूथ अशी हिरवीगार आपली ही पेस्ट तयार झाली। ते एका भांड्यामध्ये मी बाउलमध्ये काढून घेते। आता आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि सोडा घालायचा खायचा चिमूटभर, जेणेकरून आपला जो चिला आहे घावन आहे ते स्मूथ बनेल आणि जाळीदार बनेल। त्यानंतर आज जे आपण स्टफिंग करणार आहोत त्यासाठी पनीरचा वापर करणार आहे, त्यामुळे ही रेसिपी लहान मुलांना आवडणार। तर पनीर आपण खिसून घ्यायचं, जास्त काही मेहनत नाहीये यामध्ये। पनीर खिसल्यानंतर त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं। त्यानंतर गरम मसाला थोडासा घातलाय मी, अगदी ऑप्शनल आहे। आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपलं हे सारण ही तयार झालं आहे। तवा छान असा गरम करून घ्यायचा आणि जे आपण बॅटर बनवलंय ती डोसा आपण ज्या पद्धतीने पसरवतो त्या पद्धतीने आपण हे बॅटर पसरवून घ्यायचं। गॅसची फ्लेम हाय ठेवायची। मी थोडंसं चेंज केलं कारण इकडचा गॅस आहे तो थोडासा छोटा आहे। मी मोठ्या गॅसवरती तवा शिफ्ट केलेला आहे। आता थोडंसं साईडून तेल सोडायचं। आता थोडंसं टोमॅटो, अगदी थोडंसं, त्यानंतर शेजवान चटणी घालायची, त्यामुळे खूप चटकदारपणा ह्याला येतो आणि मुलांना चटकदार असलं की पटकन खायला आवडतं। सगळी शेजवान चटणी पसरवून घ्यायची चिल्यावरती आणि थोडंसं आपण ह्याला साईडनं कडा ह्याच्या मोकळ्या करून घ्यायच्या। आता आपण ह्याच्यामध्ये पनीर घालणार आहोत आणि हा आपला बेसन पालक चिला झटपट हेल्दी ब्रेकफास्ट म्हणा टिफिन रेसिपी म्हणू शकता तयार झालेला आहे। जर प्रथमच तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचे, जेणेकरून अशा ज्या मी नवनवीन रेसिपी अपलोड करत असते त्याचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल। आणखी एक मी चिला तुम्हाला करून दाखवते। खूप छान असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आणखी कोणत्या प्रकारच्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडतील त्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका। सोबतच जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा। गॅसची फ्लेम हाय ठेवायची, जेणेकरून त्यामध्ये बेसन आहे त्यामुळे ते पटकन शिजलं जात नाही। तर सर्व लहान मुलांना पालक ही पोटामध्ये जातो, सोबत पनीर प्रोटीनयुक्त आहे, त्यामुळे खूप हेल्दी डिश ही आपली तयार होते। आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये फारसं काही तामझाम न करता मुलांना आपण छान असा हेवी ब्रेकफास्ट देऊ शकतो किंवा टिफिनसाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता। आता हा सुद्धा आपला चिला तयार झालेला आहे। आता मध्ये भरपूर असं पनीर घालायचं, फोल्ड करायचं आणि हा सुद्धा चिला मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आता आपण छान असं वरून पनीर मी भुरभुरलेला आहे। पुन्हा भेटू अशाच नवनवीन आणि जायकेदार रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।